नमो बुद्धाय. बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत. आज आपण पाहणार आहोत उपविभाग 4 संसरण 1 आत्म्याचा एका देहातून दुसऱ्या देहात प्रवेश. संसरण. भगवान बुद्धाने पुनर्जन्म प्रवचिला आहे, परंतु त्याने आत्म्याचे संसरण एका देहातून दुसऱ्या देहात प्रवेश प्रवचिले नाही. भगवान बुद्धाने 2 परस्पराविरोधी सिद्धांताचे प्रवचन केले. असे त्याच्यावर दोषारोप करणारे काही कमी लोक नव्हते. असे टीकाकार प्रश्न करत की संसरणाशिवाय पुनर्जन्म कसा शक्य आहे. ते म्हणत, आणि इथे तर संसरणाशिवाय पुनर्जन्माची गोष्ट केली आहे, हे संभवनीय तरी आहे काय. परंतु बुद्धाच्या सिद्धांतात परस्पर विरोधी असे काहीच नाही. संसरणाशिवाय पुनर्जन्म शक्य आहे. हे सर्व नागसेनाने राजा मिलिंदला दिलेल्या उत्तरात चांगल्या प्रकारे स्पष्ट होते. राजा मिलिंद याने नागसेनाला विचारले, भगवान बुद्ध संसरण मानित होते काय. नागसेनाने उत्तर दिले, होय. ह्यामध्ये परस्पर विरोध नाही काय. नागसेन, नाही. आत्म्याशिवाय पुनर्जन्म संभवनीय आहे काय. नागसेन, अर्थात निश्चित शक्य आहे. हे कसे शक्य आहे हे समजावून सांग बरे. नागसेन, जिथे संसरण नाही तेथे पुनर्जन्म कसा शक्य आहे. राजाने विचारले. हो, शक्य आहे. कसे शक्य आहे हे उदाहरणाने स्पष्ट कर. राजा, समज माणसाने एक दिवा दुसऱ्या दिव्याने पेटवला, तर असे म्हणता येईल काय की पहिल्या दिव्याने दुसऱ्या जागी संसरण केले. अर्थात नाही. राजा, त्याप्रमाणे संसरणाविना पुनर्जन्म शक्य आहे. ह्याचे अधिक उदाहरणे देऊन स्पष्ट कर बरे. बालपणी आपल्या गुरुपासून शिकवलेली एखादी कविता. हे राजा, तुला आठवते काय. होय, आठवते. तर मग त्या कवितेचे गुरुमुखापासून संसरण होऊन ती तुमच्या मुखात आली काय. अर्थात नाही. याप्रमाणेच संसरणाविना पुनर्जन्म होतो. वा, छान. नागसेन. नागसेन, आत्मा अशी काही चीज आहे काय. यथार्थ दृष्टीने पाहिले असता राजा, आत्मा अशी काही चीज नाही. वा, छान. नागसेन. यापुढे उपविभाग 5 गैरसमजुतीचे कारण. भगवान बुद्ध जो उपदेश करीत तो ऐकणारा श्रोतृवृंद भिक्खूंचा असे. कोणत्याही एका विषयावर भगवान बुद्धाचे म्हणणे काय आहे हे ते भिक्खूंनीच लोकांपर्यंत पोहोचविले. लेखनकला अद्याप विकसित झाली नव्हती. त्यामुळे भिक्खूंनी जे ऐकले ते पाठ करून ठेवावे लागे. प्रत्येक भिक्खूने जे काही ऐकले ते जसेच्या तसे पाठ करून ठेवण्याची त्यांनी काळजी घेतली नाही. परंतु असे काही भिक्खू होते, त्यांनी ते पाठ करून ठेवणे हा आपला व्यवसायच केला. त्यांना भनक म्हणत. बौद्ध त्रिपिटक आणि अट्टकथा हे साहित्य समुद्रासारखे विशाल आहे. ते सर्व पाठ करणे म्हणजे असाधारण काम होते. पुष्कळ वेळा भगवान बुद्धाने जो उपदेश केला त्याचे वृत्तांत कथन यथातथ्य झाले नाही. भगवान बुद्धाच्या जीवनकाळी त्याच्या उपदेशाचे गैरकथन झाल्याच्या गोष्टी त्यांच्या निदर्शनास आल्या होत्या. उदाहरण म्हणून अशा 5 स्थळांचा उल्लेख करता येईल. पहिला उल्लेख आलंगदुप्पम सुत्तात आहे. दुसरा महाकम्म विभाग सुत्तात. तिसरा कन्नकट्ठल सुत्तात. चौथा महांत हा संख्येय सुत्तात आणि 5वा जीवन सुत्तात. अशा प्रकारे तथागताच्या उपदेशांचे गैरनिवेदन कदाचित अनेक स्थळी झालेले असावे. कारण भिक्खू भगवान बुद्धापाशी येऊन अशा प्रसंगी आम्ही काय करावे असे विचारताना आढळतात. कर्म आणि पुनर्जन्म ह्या विषयासंबंधी विशेषतः बुद्धोपदेशाचे निवेदन अनेक वेळा वस्तुस्थिती सोडून झालेले आहे. कर्म आणि पुनर्जन्म ह्या विषयाच्या सिद्धांतांना ब्राह्मणी धर्मातही स्थान आहे. ह्याचा परिणाम असा झाला की ब्राह्मणी सिद्धांत सहजगत्या बौद्ध धर्मात घुसडता आले. यासाठी त्रिपिटकात जे बुद्धवचन म्हणून मानले गेले आहे ते बुद्धवचन आहे असे मानताना फार सावधगिरी राखली पाहिजे. यासंबंधी एक कसोटी विद्यमान आहे. भगवान बुद्धाच्या बाबतीत एक विधान निश्चितपणे करता येते की
बुद्धीला विसंगत आणि तर्काला सोडून आहे ते बुद्धाचे नव्हे. म्हणून इतर गोष्टी यथायोग्य असून जे जे बुद्धीला व तर्काला धरून असेल ते बुद्ध वचन मानायला प्रत्यवाय नाही. दुसरी गोष्ट अशी की जी चर्चा मनुष्याच्या कल्याणाला पोषक नाही अशा चर्चेच्या फंदात भगवान बुद्ध कधीच पडत नाही. म्हणून जे जे माणसाच्या कल्याणाला पोषक नाही ते बुद्धाच्या नावावर खपविले जात असले तरी वस्तुतः ते बुद्ध वचन म्हणून मानता येणार नाही. तिसरी ही एक कसोटी आहे, ती ही की भगवान बुद्धांनी ज्या विषयासंबंधी ते निश्चित आहेत आणि ज्या विषयासंबंधी ते निश्चित नाहीत अशी विषयांची 2 प्रकारात वर्गवारी केली होती. जे विषय पहिल्या वर्गात पडतात त्यांच्या संबंधी त्याने आपले विचार निश्चयात्मक व अंतिम अशा रूपाने मांडले आहेत. जे विषय दुसऱ्या वर्गात पडतात त्यासंबंधी